भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील TDS, ज्याला TDS ऑन रेंट असं म्हणतात, ही TDSची कपात टेनंट म्हणजे भाडेकरूने करायची असते. या बाबतीत जर तुम्ही तुमचं घर किंवा जमीन भाड्याने दिली असेल तर त्यावर तुम्हाला जे भाडं मिळतं त्यावर सुद्धा TDS कपात केली जाते. या बाबतीत 31 मार्च 2025 पर्यंत जर ही भाड्याची रक्कम एका आर्थिक वर्षात 2,40,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मिळत असेल तरच त्यावर TDS कपात करायची गरज पडणार नाही. मात्र भाड्याची ही रक्कम एका आर्थिक वर्षात 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर TDS कपात करणं अनिवार्य आहे. मात्र नवीन नियमानुसार भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील मर्यादा 1 एप्रिल 2025 पासून 2,40,000 वरून 6 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. म्हणजे जर तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न एका आर्थिक वर्षात जर 6 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी मिळत असेल तरच त्यावर TDS कपात केली जाणार नाही. आता याचा फायदा काय होईल की घर मालकांना आता 36,000 रुपये एवढी जास्तीची बचत करता येईल. ती कशी करता येईल तर 31 मार्च 2025 पर्यंत 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यावर 10% TDS कापून घेतला जाईल. मात्र 1 एप्रिल 2025 पासून TDS कपातीची ही मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजे 6 लाख वजा 2,40,000 बरोबर 3,60,000 रुपये एवढं जास्त भाडं मिळून सुद्धा त्या रकमेवर TDS कपात होणार नाही. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आधी आपण जुना नियम समजून घेऊया. समजा तुम्हाला दर महिन्याला 20,000 रुपये भाड्यापोटी मिळत असतील, म्हणजे एका आर्थिक वर्षात 2,40,000 रुपये मिळत असतील तर त्यावर TDS कपात करण्याची गरज पडणार नाही, कारण भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील TDSच्या कपातीची मर्यादा 2,40,000 रुपये एवढीच आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम भाड्यापोटी एका आर्थिक वर्षात मिळत असल्यास TDS कपात करणं अनिवार्य आहे. पण जर तुम्हाला दर महिन्याला 21,000 रुपये भाड्यापोटी मिळत असतील, म्हणजे एका आर्थिक वर्षात 2,52,000 रुपये मिळत असतील तर त्यावर TDS कपात करणं आवश्यक आहे, कारण भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील TDSच्या कपातीची मर्यादा 2,40,000 रुपये आहे आणि त्यापेक्षा जास्त रक्कम भाड्यापोटी एका आर्थिक वर्षात मिळत असल्यामुळे त्यावर TDS कपात करणं अनिवार्य आहे. तर ही TDSची कपात 10% केली जाते, म्हणजे 2,52,000 रुपयांवरती 10% म्हणजे 25,200 रुपये एवढी कपात TDSची केली जाईल. आणि ही TDSची रक्कम दर महिन्याला कापून घेतली जाईल, कारण भाडं आपल्याला दर महिन्याला मिळतं. त्यामुळे दर महिन्याच्या भाड्याच्या रकमेवर 10% म्हणजे 21,000 रुपयांवरती 10% बरोबर 2,100 रुपये TDS दर महिन्याला कापून घेऊन उरलेले 18,900 रुपये दरमहा भाड्यापोटी दिले जातील. हा होता जुना नियम, म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत लागू होणारा नियम. आता बघूया यामध्ये बदल काय झाला आहे. मंडळी, 1 एप्रिल 2025 पासून जमीन किंवा घर भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील मर्यादा 2,40,000 रुपयांवरून 6 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. म्हणजे जर तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न एका आर्थिक वर्षात 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर TDS कपात केली जाणार नाही. मात्र इथे एक छोटीशी गंमत आहे. ही वार्षिक 6 लाखांची मर्यादा प्राप्तिकर विभागाने थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडली आहे, म्हणजे नियम थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. म्हणजे भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न 6 लाख ऐवजी दर महिन्याला 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर TDS कपात केली जाणार नाही, असा नियम बनवण्यात आला आहे. म्हणजे TDS कपातीची मर्यादा दर महिन्याला मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेवर ठरेल, वार्षिक भाड्याच्या रकमेवर ठरणार नाही. हा फरक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया की जर तुम्हाला भाड्यापोटी दर महिन्याला 50,000 रुपये म्हणजे वर्षाला 6 लाख रुपये मिळत असतील तर त्यावर TDS कपात केली जाणार नाही. मात्र तुम्हाला दर महिन्याला 60,000 असे 10 महिन्यांचंच भाडं मिळालं, म्हणजे एकूण 6 लाख रुपयेच होतात, तरीसुद्धा त्यावर दर महिन्याला TDS कपात केली जाईल, कारण महिन्याच्या भाड्याची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत आहे, म्हणजे दर महिन्याला 60,000 रुपये होत आहे. आणि नियम असा आहे की महिन्याचं भाडं 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर दर महिन्याला TDS कपात केली जाईल. इथं वार्षिक भाड्याच्या रकमेचा संबंध येत नाही. थोडक्यात जुन्या नियमानुसार वार्षिक रकमेवर TDSचा नियम होता, मात्र आता नवीन नियमानुसार दर महिन्याच्या भाड्याच्या रकमेनुसार TDSची कपात केली जाणार आहे. हे समजण्यासाठी आपण अजून काही उदाहरणं बघूया. आत्ता स्क्रीनवर दिसणाऱ्या टेबलनुसार जर तुम्हाला दर महिन्याला 45,000 रुपये असं 12 महिने भाडं मिळालं तर त्याची वार्षिक भाड्याची रक्कम 5,40,000 रुपये होते. मात्र TDSच्या नवीन नियमानुसार इथं मासिक भाडं 50,000 रुपयांपेक्षा कमी आहे, म्हणजे 45,000 रुपये आहे. त्यामुळे या रकमेवर TDSची कपात होणार नाही. पण
जर तुम्हाला दर महिन्याला 70,000 रुपये असं 7च महिने भाडं मिळालं तर त्याची वार्षिक भाड्याची रक्कम 4,90,000 रुपये होईल, जी 6 लाखांपेक्षा कमी आहे. मात्र इथं सुद्धा नवीन नियमाप्रमाणे दरमहा भाडं 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणजे 70,000 रुपये असल्यामुळे त्यावर 10% TDSची कपात केली जाईल, म्हणजे 7,000 रुपये दर महिन्याला TDS म्हणून कापून घेतले जातील. जर तुम्हाला महिन्याला 51,000 रुपये भाड्यापोटी मिळत असतील, असे 11 महिने मिळणार असतील, ज्याची वार्षिक भाड्याची रक्कम 5,61,000 रुपये होईल, तर या बाबतीत सुद्धा TDS कपात केली जाईल. कारण नवीन नियमानुसार महिन्याचं भाडं हे 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणजे 51,000 रुपये असल्यामुळे त्याच्यावर 10%नी म्हणजे 5100 रुपये एवढी दर महिन्याला TDS कपात केली जाईल. तसंच जर तुम्हाला दर महिन्याला 1 लाख रुपये भाडं मिळत असेल, असं 5च महिने भाडं मिळालं तरी त्याची वार्षिक रक्कम 5 लाख रुपये होती, तर या रकमेवर सुद्धा TDSची कपात होईल. कारण नवीन नियमाप्रमाणे दर महिन्याच्या भाड्याची रक्कम 50,000 रुपयापेक्षा जास्त आहे, म्हणजे 1 लाख रुपये दरमहा असल्यामुळे त्याच्यावर 10%नी दर महिन्याला 10,000 रुपये एवढा TDS कापून घेतला जाईल. तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नवीन नियमानुसार वार्षिक भाडं कितीही असू दे किंवा भाडेकरूंच्या राहण्याचा कालावधी कितीही असू दे, पण जर भाडं दरमहा 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर TDS कपात होणं आता अनिवार्य आहे. तर आता आपण एका शेवटच्या उदाहरणाद्वारे दोन्ही नियमांमधील फरक समजून घेऊ. जर तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंत दरमहा 30,000 रुपये भाडं मिळत असेल, म्हणजे वार्षिक 3,60,000 रुपये होतात, जे 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त आहेत, तर त्यावर 10%ने एका वर्षात 36,000 रुपये एवढी TDSची कपात केली जाईल. मात्र 1 एप्रिल 2025 पासून याच 30,000 रुपये भाड्यावरती TDS कपात केली जाणार नाही. कारण नवीन नियमानुसार तुमचं भाडं महिन्याला 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर TDS कपात केली जात नाही. या बाबतीत नवीन नियमानुसार 36,000 रुपये एवढी TDSची बचत तुमची एका वर्षाला होईल.